बोल बाबा काढू. बरं काय म्हणतोस काय बरं दिवस गाठवे नाही. होय रे बाबा काय करणार. अरे बघ बाबा आता मोठीवरती आली ना. बोल. तेव्हा राजा येतोय. बोल बाबा. दे बाबा दे. सुरुवात कर. राजाचे राजे शूरवीर महापराक्रमी असे उंदराला घाबरतात असे राजे अवतरण देत आहात. आता मोरे डॉक्टर पण भेटायचा नाही. काय गावठी झाला? अरे मीटिंग आहे काय? अरे राजा ना तू मग ठिकाणी काय करतो? राजा कसा छाती नसली तरी ताणायची. अजून कुठली तरी चालेल. अजून कोण विचारताय कुत्रा यार? अरे ना पोरगी विचारला स्वतःची कशाला आलास? हॅलो अंगावर चढ. हॅलो आपल्या राज्याची हलवाळव काय म्हणते महाराज. अहो हलवा तर व्यवस्थित चालू आहे. पण काय सांगू महाराज. अहो दोन मुद्दा चोऱ्या करून पडून जातात. कोणाची मिरची चोर, कोणाचा केला चोर, कोणाची काकडी चोर आणि रात्री आंबा चोर. अरे कोणाचा काही सुद्धा जागेवर ठेवीत नाही. मी काय म्हणतो बाळू? काय म्हणतोस काय? अरे दोन हे चोरी करणार. पण तुझ्या केळ्याने काकडी जात नाही. अरे काय कोणाची मत की माझी शेती उभवून टाकायची. आमची तर अजिबात नाही. आमच्या घडग्यात गवत वाढलं तर आम्ही डायरेक्ट कांदा टाकतो. गावाला आहे तर काळ वाळू माझी राजकन्या या नगरामध्ये फेरफटका मारण्यासाठी येते. ठीक आहे. तेव्हा तिच्या स्वागताची तयारी करा. माझी ओळख सांगा. तुम्हीच सांगा. मी जिगजिगा सेनापती. आय एम जिगजिगा सेनापती. आय एम जिगजिगा सेनापती. बरं ऐक, तुला बघायला पोटात माणसं आलेली आहेत. त्याच्यामुळे ऍक्शन करशील ते कड्यात कर. म्हणजे तिसरा पण तिकडचा होऊन जाऊन दे. समजला? आय एम जिगजिगा सेनापती. टाकीन समजा महाराजांनी बोलवलं. काय त्याला काम धंदा नाही आहे? अरे तो वायमान आहे तो. पण तिकडची कामं टाकून इथं आलाय. इथं बरोबर आलाय. कशाच बोलवलंस त्या? बरोबर विचार त्याला. काय करणार? आपल्या राज्यामध्ये कामगार कमी पडले तेव्हाच मी आलो. तेव्हाच मी आलो. तुला आलो. तिकडे कचरा कंपनी कामाला नुसतं काम करतोस. नाही तुझी लपतो कसा पुढे ये बाबा. मला काम द्या. काय म्हणे? मला काम द्या. हा दुसरा होता. हा कडक काम करणार आहे. तू पुढे ये. पुढे ये. तो बघला बघायचा तो बघ बघला कुठं बसला. असू दे, असू दे. म्हण तू राजे नुसते बसूनच राहू नका. काहीतरी बोला काहीतरी. काहीतरी होणार आहे. काय म्हणतोस काय? वाजव रे. याच कुणी आणलं तरी मोठेवाडीला काय
मग काय करतो? माझी वाचात बसली. अच्छा म्हणतो बापू. अरे त्या प्रसाद दादाकडे नाही त्या वस्त्राला पाठवून केला होता. काय म्हणतो? नाहीये काय तिची भाषा बघायची. नाहीये कुठं नाहीये हे आहे. कोशेवाडीने हात मारतो खाली. आणि जाऊ गाडी. तू मागं ढोकऱ्यानं चालतो अजून. अरे सारा जाती. पाय झाला जा काय बोलू यासाठी खाईला आणलंस तर मला सांग तू बाबा. या वेस्टडीज मधनं आणलंस की काय? नवीन म्हणतो मी काय? जरा एसी जोडतो. एसी आता 2 वाजा आले नाही तुला शिकला झाले. आता हा टायमिंग आहे तुझा. होय? जा राजे. अहो आता तुम्ही युद्धावरून आलेले आहात तेव्हा जाताना डाव्या बाजूची वाघ नके काढून ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा पोटातून पगळा बाहेर काढला होता. तुमचा डाव्या हातातून मी आलो तर तुझी उलटी झाला गाडी. भेटेल नंतर पेरिस का? अरे एसी म्हणजे दंडावर म्हटलं मी. मग इंग्लिश पाडतो कशा. आमचा इंग्लिश 35 जिंदाबाद. नाही मी काय येतो मी. हॅलो चंद्रकांत महादेव साठले यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे वैशाली अविनाश पालवकर हिचकडून गौरवणीसाठी ₹100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या सगळ्या बक्षीसदात्यांचे आम्ही शतशः आभारी आहोत. धन्यवाद. बोल बाबा काढू. अरे राजाची राजकन्या येते. अरे होय बाबा, राजकारणात फिरण्यासाठी येत आहे बाबा. पारा कसा व्यवस्थित ठेवला पाहिजे. येऊ दे बाबा, येऊ दे ती. काय कामधंदा नाही. आयशिंग काय दिला ना तसं कामधंदा. बेहाडा नाही बोल. धावताय आपला जिकडनं तिकडनं. एवढ्या रात्री ऐशी सांगून आलंस? मग अंतरून लावला जसा तू आलास? अगो राणी कृष्णन बाजूचा माणूस गेला कुठं? दादू तेवढा पाठवतो. काय म्हणत नानी काय म्हणत दादू तेवढा पाठवतो. मला नाही पाठवत. बरं तुझा बाहेरनं फरमाईशाला नाव सांग. मला माहित नाही. राजांना माहिती आहे. राजाच माहितीये तुझं नाव? त्याचं नाव काय? बलू. काय नाव तुझा पल्लू? माहित नाही. तुझा उठला बलू. पल्लू आमचा पल्लू सारखा दिसते. तुझा बनिता आमच्या पल्लू सारखा दिसते. काय मोठा इलू बिलू. हा या सगळा कुणी अंदाज. हा सगळा चिकनिका सगळा अंदाज कुणी. राजानंदन काय मोठी सगळेवादी. सगळ्या बघा माझ्याकडे माझा त्याचा काय हित सारखा. काय मोठी सगळेवादी. काय करतो रत्नागिरीत परवा? बाबा काय म्हणतोय तू? आडून पडली. काय करत होता एवढ्या रात्री? काय करू? आमच्या आवाजाला उठे काय तू आवाज काय केली. झाला आता
लोका घंटांची मी काय म्हणतो चालू त्याच्यामुळे मी सांगतो तसा फक्त तू म्हण. ठीक आहे मी म्हणतो आपल्याशी आरामात कसे मी तुला पण हवे आहे. माझ पण अर्धी कापून घे ये. दिल चीर के देख तेरा ही नाम होगा कालिया. असं का असं म्हणू म्हण म्हण. दिल चीर के देख तेरा ही नाम होगा कालिया. अरे तुझं नाव काय रे? माझं नाव काय इंग्लिश इंग्लिश English. I am Kalu, coming from an Wankhede Stadium. That is the one who can send like an exclamatory sentence. काय घंटा जमातली जाऊ दे काळू तुला व्यवस्थित ठेवतो. कट मी तोपर्यंत जरा जाऊन येतो बाबा. लवकरच ये. येतो येतो लगेच येतो. कामगिरी लक्षात ठेव. काढू बोल बाळू. मला फिरायला घेऊन चाल ना. अरे रात्रीचा कुठे आता फिरणार? चाल ना रे. कुठे चल इकडे जाऊ? फिरून येऊ. हा चल. काढू हा ते समोर तिथे काय आहे रे? अगं बाय ताजमहाल ऐकला तू. मला तर तो गोटा दिसतोय. बाय गोटा म्हणजे ताजमहाल. त्या किती खुशीने उकीर काढलेलं बघितला ते तुला पाहिजे. मी नाही बघू तू लिह. मीच ठीक आहे बाय ती पाहिजे. प्रेमा सगळं माप असतं म्हणतात ना. काढू बरं. तुला विचारू विचार. तू माझी लग्न करशील? काळू कोणतरी गेली ती पांढरी घुस. काय बोलतो काय हो पांढरी घुस आलेली. बरं माझ्या मागोमाग गेला मी कामाचा माणूस गेला कुठे काय ऍक्शन मारला नाही आज चौकाश आहे बाबा पोरगा घाबरे तो वरतीच बघितलाय चौकाशी रामून डालगा झाला मध्ये त्यात पडलो तातेरा होता वाटते त्याच्या. अरे दिसला नाही मला. काय म्हणतो तिकडे काय रोलर बिलर कुठं होतास तिकडे बाबा? असं आलो तिकडनं. हा असं आलो फिरत रामू भेटला त्यावेळी. काय म्हणतो म्हणतो वाय तिथे वाईट बसून म्हणतो त्याला मागणं लपून आणणार इकडनं. बोलो दे बघतो काय आहे ते बघतो. पण मला कशाला रे बोलवलं? तूच कशा म्हणजे बाबा तुझा काय इकडे नाव बिव का आहे की ना बाबा नुसता झिंगून येणार माझं नाव झिंग्या. झिंग्याच नाव तुझा का पकिया म्हणू दे. नको नाव ठीक आहे बाबा ऐक इकडे पुढे ये. काळू बहुतेक आतमध्येच गेला तूच कंटाळून घाबरला तो थांबण्याचा आहे इथं. हा बरं मी काय सांगतो का नीट आहे तूच बाबा आधी पोरा किती सांगितली हा मगतोय चौका सकाळपर्यंत मग 1 2 3 4 टाबर माझा पाचवा. काय आयो नाव सांगा. पप्पा शिकला रात्रीचा रडायला 5 पोरा काय चिऱ्याची खाण लावलं होतं 5 पोरा ती झोपलाच नाही वाटत रात्रभर.
हे दिसते जागेने. तेव्हा ढोपराची साला गेलेली दिसतात. बाबा ऐक, तुला मी कशावर बोलवलं होतं आता सांगतो. आपले काळू महाराज ते जरा आतमध्ये गेलेले आहे. हा तर त्याच आणि महाराजांच्या राजकन्याचं झंडाड चालू आहे. म्हणजे लपड. हा लपड्या. तर तू राजकुमार बनून यायचं आणि त्या डायरेक्ट युद्धाचं आव्हान द्यायचं. हा त्यावर त्याने एंट्री मारा शेवटच्या वाक्यात. हा तू या पैसे माझे. पैसे माल विसरायचा नाही तो तिकडे बघून घे. पैसे जीपे करतो. अरे बाळू, काय म्हणतोस बाबा काळू? अरे एक नवीन घटना घडली. कुठली घटना बाबा? आठवली असती पण नाही आठवलं. ठीक आहे बरं, मी काय म्हणतो, राजे येत आहेत. येऊन देत बाबा काय ते. मला रोज ठेवा. येऊया बाबा. महाराज वाजले किती? बचाव बघ. काय काटा पुढे सरकत नाही? अजिबात नाही. निघायला घडायला होय. चालायचं. आम्ही इकडे घडायला वापरतो. असे आजूबाजू वापरत नाही. बरं. घात झाला महाराज, घात झाला. अरे काय झालं ते काय? हो, घात झाला, भात झाला, ढाल झाली. अवधी नगरीचा राजपुत्र आपल्या नगरामध्ये चाल करून येतोय. तेव्हा सावध राहावे. हो ती नगरीचा राजपुत्र. अरे येऊ दे त्याला, येऊ दे. माझी बाटली तुला काय घेतलं रे? यायलीस? उचकाटून फोडून जात यायलीस तर. थांब, घे. या औची नगरीचा राजपुत्र म्हणतात मला. अरे या राजाच्या, अरे या राजाच्या, एक ग्लास दे गं. अरे या राजाच्या राजकन्याला पळवून नाही नेलं तर नावाचा राजपुत्र नाही. तलवार बाजूस घे. डोल्या बिल्यात कोंबशी. लेंगा घालून आला नाही. सेनापती बघताय काय? युद्धाची तयारी करा. महाराज आशीर्वाद द्या. आशीर्वाद आहे. मान कुठून दिसतो? माझा पण तेच बोलले. बसाय दे. बस. काय केलं तुझा जरा सांग. महाराज छाती दाखव. या बाईला पेलवान द्यायचा. महाराज आता शिवून टाकू. राजकुमार मी माझ्याकडे शिल्लकच नाही ठेवलं. काय शिल्लक जाऊ. पण तुम्ही सेनापती झालात तरी कशाला? त्यालाच कशाला पळाली सगळं? गेलाच कशा महाराज मी जाणार. बस. अरे ठीक आहे. काळू, युद्धाची तयारी करा. नाही तुमचा चालू द्या. मी राहतो बाजूला उभा.
हे काय भरीचा पांड्या मला कशा आता मी सांगतोय ना युद्धाची तयारी करा. युद्धाची ठीक आहे महाराज तुमच्या घाललेला विडाची शपथ कुठला मीठ होत माहिती बाबा. त्यापे खूप आशीर्वाद आहे. मारतोच त्या बाबा. आशीर्वाद आहे सेवक. ही घ्या तलवार आणि आणि दाखवा आपला पराक्रम. पराक्रम दाखवतो पण अशी ऐन टायमिंगला अशी तंगडी कशावर करतो आमचा काही जमत होतो. राजा गेला गेला इकडे सत्तेराचा आवाज दिसला. होते काय माहिती बाबा काय चक्रा ते. राजाचे छकुले जनागलेले नाचले दिसतात. दिसताय. माझा पराक्रम सांग. कुठला पराक्रम सांगू बाबा तुझा. अरे राजपुत्रा तलवार दिला काय राजा सालाकडील माझी बघतोय बघतोय. फक्त मूठ ठेव तू अशी फक्त बास. मी राजा सांगतो काय सांगायचं आहे ते. ठीक आहे ठीक आहे ओ महाराज काळूने केवढा मोठा पराक्रम केला नाही. त्याला काहीतरी बक्षीस बिक्षीस द्या. शाबास काळू शाबास. हा तुझा हा पराक्रम पाहून ते प्रसन्न झालोय. काय म्हणलं तेव्हा माग तुला काय पाहिजे ते बघ. मला मला दे मला बुंदीचे लाडू दे. आपल्याकडे बुंदीचे लाडू किती आहेत? एक डझन आहे. ए कोणा कुत्र्यास करायचे अरे मगाशी दिलानी तो एकच दिलानी माझं समाधान झालं नाही. मला बुंदीचे लाडूच दे राजा. चैनापती असे बघताय काय घ्या ना लाडू. माझ्याकडे एक उपाय आहे. कसला उपाय. माझ्याकडे फक्त 5 गुंठ जमीन आहे. ती कुठून आली लाडू मागितले. ती तात्याच्या नावावर तुझ्या नावाकडे आली पाहिजे. परवाच गेलो होतो कुठं पंचायतीमध्ये. अरे म्हणजे जमिनीच्या खरेदीचे व्यवहार करतात. अरे तहसीलदार ऑफिस मला काय तू असू दे समजून घेतो तू का. हा लाडू नंतर देतो. किती पाहिजे तेवढे देतो. ठीक आहे झालं? हो हो सेनापती राजकन्याला हजर करा. थांब आधी थांब. ती फरमाईश झाले त्याला जरा सावकाश घ्यायचा. राजा तू फार नको जाऊ दे. बाकी आहे ना ठीक आहे. उद्या लोक शिव्या घालती. हे बघ पुण्याचे अध्यक्ष कोण रे सुधाकर पालवकर काय म्हणता. यांनी फरमाईश सांगितलेली आहे. ती ते राजाला म्हणायचं आहे. म्हणून ते बाबा. हे बघ राजा म्हणजे स्टेप बाय स्टेप सांगायचं. ओके काय सांग. गवताचं पात हा हा. वाऱ्यावर डोलत डोलताना काय म्हणते खेळायला चला गडे खेळायला चला. जर राजाने असं केलं तर राजाला 101 रुपये पारितोषिक आहे. बास. राजा फॉर्म मध्ये दिसतो. गवताचं पात वाऱ्यावर डुलत. पुढं डोलताना काय म्हणते डोलताना काय म्हणतो? खेळायला चला गडे खेळायला चला. खेळायला चला गडे खेळायला चला गडे. खेळायला दुराशील खेळायला मी याला राजा होते ना. राजा मी तुला हे गाड्यात बोलायला सांगितलं होतं. जरा काढू आता. आपण हे सेनापतीला सांगू. ठीक आहे सेनापती. अरे बसा साईड होती वाले हे गाणं जरा रंगात येऊन दे. फक्त फास्ट नको. हा सेनापती इंटरव्ह्यू मारा. हो महाराज तुम्हाला नाही जमलं मी दाखवतो. येऊ रे. माहिती आहे ना हे स्टेप दाखव हे चल. ठीक आहे.
गवताचं पात वाऱ्यावर डोलत डोलताना काय म्हणतात काय म्हणतात खेळायला चला कडे खेळायला चला आता रात्रीच आणि जरा थोडं म्हण चल बेटा हो गया म्युझिक म्युझिक हा म्हण म्युझिक बस नंतर बँकेच्या माझ्याकडे 101 रुपये घेऊन जा. शपथ सेनापती शपथ जिंकलात या राजा मन जिंकलात तरी पण अजून नीट येत होय नाही. महाराज तुमची मान सन्मान ठेवणार करून टाका. करून टाकेन. आणि पगार वाढवा महाराज वाढवणार पगार वाढवणार कंपनीत 11,000 काम करतो 20,000 करून टाका त्या केलं कोणाचं सेनापती राजकन्याला हजर करा महाराज मी मुलीच जाणार काय म्हणाला? मी मुली बाजूच हो शंकर बाजूच हो. परत गेलो नको मला धमकी दिला ना आतमध्ये महाराज तुम्ही कालूला सांगा हा ठीक आहे हळू हो राजकन्याला इथे हजर करा हळू काय जा. तुझ्या होणाऱ्या वहिनीला घेऊन ये हा काळू अरे जा तुझ्या होणाऱ्या ऍटमला घेऊन ये राजे जा तुझ्या लाडक्या कार्टीस घेऊन ये आम्ही जातो ना आम्ही शेवट ये कन्याशी समोर ये कन्ने अशी एका कन्यानी ये कन्ये तुझे दोनाचे 4 हात करायचे म्हणतोय तेव्हा तुझं मत काय आहे पण महाराज दोनाचे 4 हात म्हणजे 2 थर्माकोलचे चिकट पाहिजे एक साबण लावा आणि एक सोडायला. कन्ये लग्न करणार नाही म्हणजे काय म्हणते पुन्हा एकदा विचारतोय लग्न करणार आहेस की नाही पण महाराज मी बोलले ना मला लग्न करायचं नाही म्हणजे नाही काय म्हणे लग्न नाही करायचं महाराज तुमची कन्या काय म्हणते लग्न नाही करायचं म्हणते एकदा बापाचं कर्तव्य म्हणून विचारा इसका नका काय रे गड्या इकडे इकडे दे जास्त ताण देऊ नको परवापासून लागोपाठ सुपारी आहे बाकीचा आम्ही शिवाय रिकामी नाही कन्ये काय तुझी कन्या ऐकतच नाही तूच जरा पिसाल असा विचार आकाश तुझ्या त्या येता की नाही तुझ्या छान कन्या पण महाराज मी बोलले ना मला लग्न करायचं नाही म्हणजे नाही कधीच केली महाराज ती तुमची तारीख. नाही माझं ऐकत नाही त्या बाबाचं ऐकत नाही अरे माझं ऐकत नाही माझं ऐकत नाही म्हणजे काय अरे जाऊ रे काय माहिती नाही आज राजा बाबा आमच्याशिवाय इथं राहायचं सकाळपर्यंत सेनापती या राजकारणाचा निराश सिंहासनावरती ठेवा काय महाराज ह्या गाद्या आणि मला सांगतो होय तुम्हाला सांगतोय महाराज मी उचलणार नाही काळू या राजगाद्या उचल टाकला ना कुणी आणि राज सिंहासनावरती ठेव अरे आम्ही टाकलेल्या खास कोणाला आली तुला तशा टाकल्या तशा उचलणे ठेव जमादार पगार किती देतो 200 रुपये तेल पिशवी किती रुपये झाले 150 रुपये
कांदे कसे झाले 40 रुपये. उरले किती 10 रुपये. त्याच्यात ह्याचा काय नंबर मोठे तो मग तू गिरीचा पान जावाय तिथं कसरून असतो जाऊ. कमर तो भांबरून चोरतो अरे पगार वाढव काय नुसतं हे 10-15 हजारावरती जमतं त्याच्या टाकल्यात त्याच्या चालली रे. ठीक आहे आधीच उठतो. मला राग आलाय तुला कधीपासून राग आलेला? जाऊक नाही माझा त्याच्या टाकलाय हा त्याच्या टाकलाय त्याच्या उचलतो चालते रे. तुम्ही रिकामीच नाही. असा राजा पाहिजे काय म्हणतोय तो कानात तुझ्या? काळवळू बोला महाराज. त्या पूर्व दिशेला एक पर्वत आहे हा तिथे डुसक्या बघत राहतो भगत त्याला बोलून घेऊन या भक्ताचं नाव घेऊन काही नाही काय बाबा. आमदार जामदार चिमणीकर फुलटण आवाज केला त्याचा नाही ना, पान कापलेली दिसते आशीर्वाद आहे महाराज. अरे हा बागेत फिरतो अरे बागेत फिरतोय महाराज तर म्हटलं काजू काढत असं होता वरती. इकडे ये. म्हण काय ते बाबा. बोला महाराज बोला करायला बोलवलंय बोलवा कन्याला बोलवा महाराज बोलवा अरे पाठ कुठे करतो बा तो प्रेक्षक आहे. ते लागला तरी पाठ हलवायची नाही अशी सांग त्यांना. हे बाबा हे आज नवीन भगत आहे. once more आहे, परत खोबऱ्याची वाटीच घालतो म्हणजे त्याला खरडं गावठी फुल फुल. समोर बर समोर बर वंडर काय म्हणाला कुठला पूर वन वंडरपूर आतमध्ये काय घालतो? समोर बर बस कन्या बस कन्या आम्ही तुझ्यावर उपचार चालू करतोय करा करा महाराज. महाराजांकडच्या बायकांना असा पीन करतो. काही दोष आहे महाराज ती बोकड आवाज नाही साई 100 आहे. once more परत. तीन कोंबडी 4-5 बोकड उलटा मारा. कोंबडी हवी गोपाल आता म्हणजे लाट मारला तेव्हा सांभाळून बोल महाराज तुमच्या मुलीचा भवितव्याचा प्रश्न आहे महाराज तुझा भवितव्य काय घडवतोय म्हणून आजपर्यंत इथं आलाच आहे. कल्ले नाही एकदा सक्का आम्हाला लक्षात आहे रस्त्यावर त्याला जायचं वाडीत. महाराज लवकर मला महाराज त्याला जायचं लवकर घरी. ठीक आहे काढू हो काय झालं तुला वाटतं once more करतात बाबा काहीतरी कर. काढू म्हटला तू. हो हो या बुवाला वाचवावरती द्या साई केवढा तो. हा, घे तू.
मी काय मागे म्हणतो? सोन्यासारखे दोन पोरं आहेत महाराज. आणि ते आजोबा सांगितलंच का त्यांना स्वतःला असेल. का पाहायचा अरे आवाज येत नाही. तू जरा माईक वर येतोस काय तू जाताना सांभाळून जा घरात घेतला तर बघ नाही तर नाच मारला ना तिकडं उडून येशील. सारख्या दाढीवर हे बघ, बघ आता काय ते. मान अशी ठेव मन महाराज मागे सोन्यासारखे दोन पोरं आहेत महाराज. महाराज ते बघा तिकडं. कोण बुवा गायब झाले मोहन भरपूर खदलवला ठरवला तर आजोबा काय शिल्लक ठेवण्यात त्यांना ना आजोबा खुश होती बाबा हळू बोला. तुम्ही राजकन्याशी लग्न करायला तयार आहात? काय राजकन्याशी लग्न करायला तयार आहात का? काय हाय तयार आहे ते का कन्ये, तू कालूशी लग्न करायला तयार आहेस? हो तयार आहे. सेनापती हार घेऊन या. महाराज रात्रीची दुकानं बंद झाली. दुकानं बंद झाली. ठीक आहे, दोघांनी हात पुढे करा. हळू मागे हात. शुभमंगल